तळ कोकणामध्ये मान्सूनचं आगमन झालंय। तळ कोकणात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। विजांच्या कडकडाटासहित पावसानं हजेरी लावली आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पश्चिम, मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये, संपूर्ण गोव्यामध्ये, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये, तामिळनाडूच्या बहुतांश भागांमध्ये आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये, पश्चिम मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये, संपूर्ण पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात आणि वायव्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये, मिझोरम आणि मणिपूरमध्ये आणखी प्रगती केलेली आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मान्सूनचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे। तळ कोकणात मान्सून दाखल झालेला आहे। नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल झालाय आणि 2 दिवसांमध्ये तो मुंबईमध्ये सुद्धा येईल अशी सध्या माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पोषक स्थिती या मोसमी वाऱ्यांच्या संदर्भात निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे तळ कोकणात मान्सून दाखल झालेला आहे। 48 तासात तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला होता, मात्र त्यापूर्वीच तळ कोकणामध्ये हा मान्सून दाखल झालाय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मान्सूनची अनेकांना प्रतीक्षा होती। यावेळेला काहीसा विलंबाने तो केरळमध्ये पोहोचला। केरळ नंतर जी स्थिती होती त्या स्थितीनुसार हळूहळू देशाचा भाग व्यापायला त्याने सुरुवात केलेली आहे। तळ कोकणात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। तळ कोकणात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झालेला आहे। मान्सून संदर्भातली आनंद वार्ता आपण पाहतोय। प्रवीण कुमार हवामान तज्ञ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीण जी, आपण पाहतोय मान्सून तळ कोकणात दाखल झालेला आहे। कशी त्याची आता यापुढची वाटचाल असेल आणि मुंबईत तो कधीपर्यंत पोहोचेल, काय या संदर्भातला अंदाज आहे? प्रवीण जी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? या एक्चुअली अभी जो मानसून है महाराष्ट्र के साउदर्न टिप्स को पहुंच चुकी है। सामान्यतः जो एक तारीख होती है महाराष्ट्र में मानसून कवर करने की, वो 5 जून के आसपास होती है, जिसमें 5 जून से लेकर के 15 जून में तक हम देखते हैं कि सामान्य तारीख तक जो होती है जो मानसून पूरे महाराष्ट्र को कवर करती है। लेकिन आज का जो स्टेटस है, अभी आज जो है मानसून जो है महाराष्ट्र के जो साउदर्न पार्ट है, सिंधुदुर्ग जिले हैं, वहाँ टच कर चुकी है। और साथ साथ हम देखेंगे कि जो दक्षिणी जिले हैं, जो प्रायद्वीपीय जिले हैं, जैसे हम बात करें कर्नाटक के अधिकतम भागों को और आंध्रा के कुछ भागों को और केरला और तमिलनाडु के समूचे भागों को मानसून ने पूरी तरह से कवर कर लिया है। और ऐसा अनुमान है अगले 3 से 4 दिन में महाराष्ट्र के कुछ और भागों में जो है मानसून कवर कर सकती है। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय तळ कोकणामध्ये मान्सून दाखल झालाय।